तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. सकाळची वेळ आहे आणि आम्ही थंड हवेचं ठिकाण म्हणजे जे महाबळेश्वर तुम्हाला सर्वांना माहीत असेल आणि तुम्ही पण कधी महाबळेश्वरला येत असताल तर तुम्हाला काही विषारी प्रजातीचे साप माहिती आहेत. जसं की नाग माहिती आहे, मण्यार माहिती आहे, घोणस माहिती आहे, फुरसा झाला, त्याच्यानंतर एक छोटासा पवळा आणि आणखी एक. जर तुम्ही महाबळेश्वरला येत असताल तर ह्या झाडाझुडपांमध्ये आणखी एक विषारी प्रजातीचा साप इथे वास्तव्यास आहे. तो म्हणजे हा मलबार पीट वायपर, मराठीमध्ये याला मलबारी चापडा हे नाव आहे. हा एक विषारी प्रजातीचा साप आहे मित्रांनो. जेवढे तुमच्या माहितीमध्ये विषारी साप आहेत ते कॉमनली आपल्याकडे भेटतात, पण हा जो साप आहे हा महाबळेश्वर झालं, त्याच्यानंतर तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी जिथे खूप झाडी झुडपी अशा ठिकाणी जात असताल, एखाद्या घाटामधून तुम्ही जात असताल तर त्या ठिकाणी दाट अशी झाडं असतील तर हा साप तुमच्या नजरेत येऊ शकतो, जो की विषारी सापांपैकी एक आहे. बऱ्याचदा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलला तुम्हाला जास्त दिसत नाही रेस्क्यूचे, कारण हा रेस्क्यू मला तर होतच नाही, कारण आपल्या भागामध्ये तो नाही आहे. पण ज्यावेळेस कधी मी देखील कधीतरी फिरायला जाते तर सर्पमित्र म्हटलं की झाडांवर नजर आमची फिरकतेच की कुठला साप दिसतोय का, आणि नशिबाने एखादा साप भेटला तर भेटला. तसाच हा साप आज मला भेटला, म्हणून छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आज बनवत आहे. आणि तो त्याच्या आदिवासामध्ये आहे, म्हणजे तो ऑलरेडी एका अशा ठिकाणी आहे जिथून आपण त्याला स्पर्श नाही करू शकत किंवा आपण त्याला तिथे रेस्क्यू नाही करू शकत, कारण हा त्याचा एरिया आहे, तो त्याच्या आदिवासात आहे. त्यामुळे आपण त्याला कसल्याही पद्धतीचं डिस्टर्ब करू नाही शकत. आणि झाडावर अशा काही पद्धतीचे त्याचे डिझाईन आहे की झाडावर तो एवढा मॅच होतो की सर्वसाधारणपणे तो आपल्या नजरेत येत नाही. ज्याला हा साप माहिती आहे, या भागातील जे लोक आहेत ते त्याला कायमच पाहतात. ते पार हे साप जे आहे पूर्णतः त्यांच्या घरामध्ये म्हणा, बंगल्यामध्ये म्हणा, इथे मोठे मोठे फार्म हाऊस आहे अशा ठिकाणी ते येत असतात. त्यांना माहिती पण आहे हा विषारी आहे, पण त्यांना हेही माहिती आहे की हा सहसा चावा घेत नाही. जर त्याला कोणी पकडलं किंवा त्याला फार चिडलं तरच हा बाईट करतो, अन्यथा अतिशय फांदीवर असा शांतपणे निवांतपणे तो बसलेला असतो. कुठल्याही प्रकारची त्याची हालचाल नसते, जशी की ही झाडाची एखादी फांदीच आहे. आणि नेचरने त्यांना खूप छान असा रंग दिलेला आहे की झाडांमध्ये ते एकदम मॅच होऊन जातात. बऱ्याचदा ज्यावेळेस पावसाळा असतो त्या पावसाळ्यामध्ये जर तुम्ही कुठे बाहेर ट्रेकिंगला जात असाल किंवा कुठे फिरायला निघालात तर रोडवर तुम्हाला हा तिथे दिसू शकतो, कारण ते पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा रोडवर येतात आणि गाड्यांखाली ॲक्सिडेंटली ते चिंदरले जातात, मरतात खूप सारे साप. तर असा हा मलबार पीट वायपर, मराठीमध्ये मलबारी चापडा जातीचा एक विषारी साप आज तुम्हाला मी दाखवला. तुम्ही बघितलं तो इथून तिथपर्यंत कसा आरामशीर चढत गेला, तर अशाच पद्धतीने तो इथून झाडाच्या शेंड्यावर पण जाऊन इझिली बसू शकतो. अगदी झाडाचा शेंडा तो गाठू शकतो, कारण नेचरने त्यांना तसं बनवले. जसं की काही पाण्यातले साप असतात, समुद्री साप देखील असतात, जमिनीवरचे काही साप असतात, तशाच पद्धतीने झाडावरचेही साप असतात. आणि फक्त विषारीच नसतात, तर बिनविषारी, निमविषारी, विषारी अशा तिन्ही जातं याच्यामध्ये भेटतात. आपल्याकडे अशा रंगामध्ये जो साप मी रेस्क्यू केला किंवा आपण व्हिडिओमध्ये जर पाहिला असेल तर तो गवत्या साप होता, जो की बिनविषारी आहे. पण तरी पण हिरवा रंग म्हटला की विषारी साप असं बऱ्याचदा वाटतं, तर हो, तो झाला गवत्या आणि हा झाला मलबार पीट वायपर. किंवा याच्यामध्ये अजून एक प्रजाती आहे ती त्याला म्हणतात बांबू पीट वायपर. थोडासा रंगामध्ये शेडमध्ये थोडासा फरक आहे, पण दोन्ही एकाच प्रजातीमध्ये मोडतात. वायपर प्रजाती आहे त्याच्यामुळं जसं घोणस सापाचं विष तसंच या वायपर. घोणस म्हणजे कसं रसल वायपर स्नेक आणि हा मलबार पीट वायपर स्नेक. वायपर प्रजातींचे जे पण साप असतात त्यांचं विष एकच असतं. आणि आता तो गेला आणि हे काय खातात काय पितात, तर इतर सापांपणेच हे झाडावर जे सरडे फिरतात, पक्षी वगैरे असतात, पाली असतात, तर असे ते शिकार करतात आणि त्यांचं पूर्ण जीवन काढत असतात. तर बऱ्यापैकी साप जे आहे झाडावरचे ते बेडकांची पण शिकार करतात. तर खूप छान एरिया आहे हा आणि नजरेत येणं खूप अवघड आहे.
पण आमची नजर अशीच असते की कुठे साप दिसतोय, कुठे साप दिसतोय, आणि चुकून एखादा दिसला की मग मी तुम्हाला व्हिडिओ बनवत असते. तर महाबळेश्वरला जर तुम्ही येत असताल तर आणि अशा झाडीच्या दाटीवाटीमधून जर कुठे ट्रेक करत असताल तर तुमच्या डोक्यामध्ये एक टोपी असली पाहिजे, कारण अशा वरती फांद्या लटकतात आणि एखादा साप असा लटकलेला असू शकतो फांदीवर, तो तुम्हाला दिसणार पण नाही त्या फांदीवर. आणि तुम्ही जात असताल ट्रेकला तर एक कॅप असणं गरजेचं आहे डोक्यामध्ये, आणि पायामध्ये मोठे शूज असणं गरजेचं आहे, कारण फक्त झाडावरच नाही, कधी कधी हे खाली देखील जमिनीवर उतरतात. तर असं हा होता मलबार पीट वायपर, विषारी प्रजातीचा एक साप. जसं की तुम्हाला म्हटलं, नाग आहे, मण्यार आहे, घोणस आहे. हा एक वायपर प्रजातीचा साप झाला, हिरव्या रंगाचा झाडावरचा. त्याच्यानंतर एक पोवळा म्हणून देखील येतो. असे हे विषारी साप आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळतात. धन्यवाद.